पण बसून घ्या, तुम्ही पण बसून घ्या. सर्वांना आधी सूचना करतोय, तुमच्याकडे जे साहित्य आहे, जे आपण कला आणि कार्यक्रम या विषयामध्ये तयार करण्यासाठी सांगितलं होतं, तुम्हाला आधी ते करून दाखवलं होतं. जेव्हा कार्यक्रम त्यांनी घरून तयार करून आणले असतील त्यांनी ते साहित्य सोबत ठेवायचे. ज्यांनी घर तयार करून आणले नाही त्यांना आपण कार्ड सांगितलं होतं. कार्ड कसं तयार करायचं वर्गात शिकवलं होतं. एक नमुना म्हणून एक कार्ड बनवून दाखवलं होतं. तो कार्ड होता याप्रमाणे, एक ग्रीटिंग कार्ड होता. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी दिवाळी. आणि या पद्धतीने सर्वांना बनवून दाखवलं होतं, डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं. सर्वांनी बनवलंही आहे, ते आपल्याजवळ ठेवायचे. आणि त्याचप्रमाणे एका चित्रकलाचा पेपर घेण्यात आला होता. तो चित्र पण तुमच्याजवळ दिला जाईल थोड्या वेळाने. या पद्धतीने तुम्हाला चित्र रंगवण्यास सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर तुमचं जे जे साहित्य असेल, आकाशकंदील वगैरे असेल, ते सर्वांनी बनवायचे. ज्यांच्याकडे कलर्स नसतील तरी बनवायचे, कसंही असलं तरी बनवायचे. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बनवायला. आणि त्यासाठी आम्ही पण तयार करून, असं पण मी बातमीदारांना बोलला होता, म्हणून मी माझा आकाशकंदील तयार करून आणलेला आहे. आधी तुमचा आकाशकंदील आपण बघूया, त्याच्यानंतर मी माझा आकाशकंदील सर्वांना दाखवेल. आणि आपल्या वर्गात आपण आपापल्या आकाशकंदील ते वर्गाला लावणार आहे. समजलं? तर व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे. रेकॉर्ड होत असताना तुमच्याजवळ कॅमेरा येईल, तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की हे समजा एखादा आकाशकंदील असेल, समजा तुम्ही आकाशकंदील बनवलं, ते कोणी बनवलं, काय कोणी मदत केली, घरी कोण कोण होते, एकाने मदत केली का सर्व कुटुंबाने मदत केली, आणि कसं बनवलं, तुम्ही स्वतः सांगितलं का घरच्यांनी सांगितले असं काय तसं काय. हे असे लहान लहान किंवा छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जाते आणि तुम्ही ते बोलायचे सर्वांनी. समजलंय? आता सर्वांनी आपलं साहित्य आपल्या बँकवर काढून ठेवायचं आहे. बँकच्या डेस्कटॉपवर कार्डशीट काढून ठेवा. आणि काही दुसरं साहित्य काढून ठेवायचं. आपण प्रत्येकाच्या बँकवर जाणार आहोत आणि विचारणार आहोत आणि ते बघणार आहोत. शेवटी सगळं झाल्यावर आपल्या वर्गात तिथे वरती एक तार लावूया आणि त्या तारेला आपण आपल्या आकाशकंदील तिथे लावूया. ठीक आहे? सर्वांनी आपापले कार्ड किंवा जे साहित्य बँकवर काढून ठेवा. आधी आपलं नाव सांगायचे, त्याच्यानंतर आपण काय तयार केलं ते सांगायचे, त्याच्यानंतर आपल्याला सर प्रश्न विचारते. आपलं नाव सांगायचं. आपण कोणतं साहित्य तयार केलंय? आकाशकंदील आणि एक ग्रीटिंग कार्ड. अजून हे मातीचे भांडे घेतले. भांडे का गणितीय आकार आहे, गणितीय आकार बनवले. कोणकोणते आकार बनवले? वर्तुळ, चौरस, दंडगोल, आयत, अजून लंबगोल, त्रिकोण. हे पंचकोन षटकोन असेल. अर्ध कुठून गेले ग्रीटिंग कार्ड काय बनवले. आणि हे आकाशकंदील कोणी बनवलं होतं? मी रोपण कर कोणी बनवलं होतं? तुम्ही अर्ध बनवलं आणि दीदीने अर्ध फुलं बनवले. अजून 2 जणांनी बनवले का? आपण सर्टिफिकेट वर्गात राहतो. त्याच्यानंतर आपलं नाव सांगायचं. काय नाव आहे? शिवानी वगैरे शिवडी. आपण काय तयार केले? आकाशकंदील. कोणी कोणी तयार केले? घरच्यांनी मदत केली तिला. तुम्ही स्वतः तयार केले? मदत करू लागली आणि किती वेळ लागला होता? 5 मिनिटात झालं. एकट्याने केलं असतं तर जास्त वेळ लागला असता.
दोघं मिळून केलं म्हणून लवकर झालं. छान. काय बनवले आपण? आकाशकंदील आहे. अजून दिवा. दिवा कोणता आहे? तुम्ही स्वतः बनवलाय का कोणी मदत केली होती? मम्मीने मदत केली होती. मग तुम्ही काय काय याच्यात केले? हे चिटकवलंय आणि बाकी पेपर विकत आणला का? कार्डशीट पेपर. त्याच्यानंतर हे लेस घरी होते, ते लेस लावून केलेलं आहे. छान केलेलं आहे. छान आहे. आपण इथे वर्गात लावून. अजून काय बनवलं आहे? बस एवढंच. कार्डशीट नाही बनवलं आहे? छान. पुढे ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे. काय बनवलं का त्याला? असं आहे का? काय तयार केलं हे? हॅपी दिवाळी. व्हेरी गुड. हॅपी दिवाळी बनवली. म्हणजे दिवाळी हा सण आपण एकमेकांना आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण कार्ड बनवत असतो आणि त्या कार्डद्वारा तू मस्त तू हॅपी दिवाळी हा संदेश दिला आहे त्या कार्डमध्ये. आणि हे खूप अतिशय सुंदर बनवलेलं आहे. कोणी मदत केली तुला? दीदीने मदत केली. आणि छान. तुने याच्यात काय बनवलं होतं? तू काय बनवलं? तुम्ही काय बनवलं याच्यात? सगळं दीदीने बनवलं आणि मी कलर दिला. दीदीने बनवून दिला आणि कलर तुम्ही दिला. छान आहे. आपापले ग्रीटिंग कार्ड बेंचवर ठेवायचे. काय? प्रतीक योगेश्वरी. प्रतीक योगेश्वरी. प्रतीक काय तयार केलं? काय बनवलंय? ग्रीटिंग कार्ड. ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे. ग्रीटिंग कार्ड काय लिहिलंय? हॅपी दिवाळी. बरोबर आहे. स्वतः बनवलं होतं? स्वतः तयार केलं. हां. छान आहे. पुढे नाही बनवलं का बरं? दिवाळीनंतर आल्यावर बनवून आणायचं. हां. व्हिडिओमध्ये लक्षात राहील कोणी कोणी नाही बनवले ते. हां. तुम्ही दोघांनी बनवून आणायचं. हां. काय नाव आहे? माहिनूर अस्पाक धोबी. इयत्ता चौथी. अजून काय बनवलं माहिनूर? आकाशकंदील बनवलं. आकाशकंदील बनवण्यासाठी तू कोणतं कागद वापरला? हा व्हाईट आणि ग्रीन पेपर वापरला. आणि ते बनवण्यासाठी तुला कोणी मदत केली? अच्छा. किती टाइम लागला? 10-15 मिनिट. छान बनवलं की एकदम मस्त दिसतंय. आता दिवाळीचा हा आकाशकंदील आपल्याला का म्हणून आपण लावत असतो की आपण दिवाळी आपल्या घराच्या समोर लावत असतो. तर दिवाळी हा सण एक प्रकाशमय एक सण आहे. त्या दिवाळीच्या सणामध्ये खूप आपल्या घरांमध्ये बघत असतो लायटिंग लावलेली असते. प्रत्येकाच्या घरासमोर दिवे लावलेले असतात. हा दिवाळीचा सण हा उजेडाने प्रकाशमय जावं, सर्वांचं भरभराटी जावं म्हणून आनंदी सर्वीकडे जाऊन सर्व आनंद हॅपी राहावं म्हणून आपण हे आकाशकंदील बनवत असतो. काय बनवलं? काय बनवलं? कोणी मदत केली होती? मम्मी आणि मी. किती वेळ लागला होता? 10-15 मिनिट लागले. केव्हा बनवला? ते बनवलं सकाळी? रात्री. जास्त वेळ लागला. पुढे कोण आहे? काय आहे? राजेंद्र काय काय बनवलंय? आकाशकंदील. अजून ग्रीटिंग कार्ड नाही बनवलं? कोणी बनवून दिले आकाशकंदील? मम्मीने आणि तुम्ही बनवलं. मम्मीने काय काय बनवून दिले याच्यात? मम्मीने सगळं बनवून दिले. हां. त्याची फळ टिकल्या वगैरे कोण लावला? हा कलर आहे. तो कोणता कलर आहे का? पिंक कलर. व्हेरी गुड. पिंक कलर आहे. मस्त त्याला लावलेले आहे आणि बोर्ड लावलेली आहे लेसची. छान सुंदर बनवलेलं आहे. लेस घरी होती का? विकत आणली? घरी होती का? बरोबर.
केव्हा बनवलं? सकाळी बनवलं. आज दोन दिवस आधी सकाळी बनवलं. छान आहे. आपण हे सगळं वर्गात लावलं. तुम्ही काय नाव आहे? तुझं नाव काय? अक्सा सलीम बाबा. काय बनवलंय? मातीचे भांडे बनवले. अजून एक ग्रीटिंग कार्ड पण आहे. मातीचे भांड्यामध्ये जे मातीचे भांडे बनवले या भांड्यांमध्ये काय काय बनवलंय तुम्ही? दिवा बनवलाय. हे काय आहे? कपशी. हे कढाई आणि भांडे आणि हे गॅस शेगडी. शेगडी आणि हे कढाई. हे कुठे बनवून दिले? हे कोणी बनवलंय? हां, तुझ्या बहिणीने बनवलंय. आणि हे सगळं तुम्ही स्वतः बनवलं. कधी बनवलं होतं? काल रात्री बनवलं. आणि कलर कोणी दिला होता? बहिणीने कलर द्यायला मदत केली. भांडी आधी ती बनवलं. शेगडी दीदीने बनवून दिली. ग्रीटिंग कार्डमध्ये काय काय आहे? ग्रीटिंग कार्डमध्ये मदत करून केली. आज बहिणीने काय मदत केली होती? अर्ध पुढे बनवलं आणि अर्ध दीदीने बनवलं. हे केव्हा बनवलं होतं ग्रीटिंग कार्ड? केव्हा बनवलं होतं? रात्री का सकाळी? सकाळी बनवलं होतं. तुला स्वतःच बनवलं होतं? माझे लिहिले होते. हे स्वतः लिहिले होते. छान बनवलं. आपण इथे नंतर वर्गात लावतो. तुझं नाव काय आहे? सहेर अब्दुल कादिर घाटे. काय काय बनवलंय? मातीचे भांडे बनवले आणि ग्रीटिंग कार्ड बनवले. मातीच्या भांड्यामध्ये काय काय बनवलंय? बेलन, भांडे आणि ते परत आणि ते पण बरं. हे चुला बनवलं. छान आहे. ते सोडून दाखवलं. चुला बनवली आहे. हे दिसते चुला दिसते. चम्मच. ते कोण बनवून दिलं होतं? हे माझी मम्मीने बनवून दिलं. आणि बाकी तू स्वतः बनवलं. हे काय आहे? चम्मच. चम्मच आहे. हे दिवा आहे. हे पण दिव्याचं. आता हे बघा, तुम्ही हे भांडे केव्हा बनवलं होतं? रात्री. काल बनवलं. कुठून बनवलं एवढ्या वेळ? आणि ग्रीटिंग कार्डमध्ये कोणी कोणी मदत केली होती बनवायला? कोणीच नाही. फक्त तुम्ही स्वतःच केलं सगळं. नाव पण स्वतः लिहिले. कलर पण स्वतःच केले. केव्हा बनवलं होतं? आत्ता बनवलं. आज सकाळी बनवलं. पुढे तू नाव सांगायचं ना? माझं नाव अय्यान तन्वीर खाटे. अय्यान तन्वीर खाटे. काय बनवलंय? काल म्हणजे ग्रीटिंग कार्ड बनवलं. कोणी बनवून दिले? कोणी मदत केली होती घरी? स्वतः बनवलं सगळं. केव्हा बनवलं होतं? काल बनवलं. छान बनवले. आणि आकाश कंदीलमध्ये हे बनवलं. ट्राय पण नाही केलं. येताना बनवलं काहीतरी. नाव सांगायचं आम्ही. देवेंद्र कैलास दवे. काय बनवलंय? ग्रीटिंग कार्ड. अजून फक्त ग्रीटिंग कार्ड बनवलंय. कोणी मदत केली होती? दीदी आणि तुम्ही दोघांनी मिळून बनवलं. दीदीने काय काय मदत केली होती? दीदीने फूल काढून दिलं होतं आणि नाव लिहून दिलं होतं. केव्हा बनवलं हे? काल रात्री बनवलं.
आणि याच्यात तुला काय काय मेहनत केली सांग बरं. फुले काढून दिलेले. नाही हे तुला तिकडे काढून दिलं ना. तुला काय काय मेहनत केली याच्यामध्ये. तुम्ही काय काय बनवलं. तुला कटिंग केलं पेपर कापलं छान बनवलं. आपण वर्गात लावणार पुढे नाव सांगायचं. शुभम चंद्रकांत. शुभम चंद्रकांत काळे. काय बनवलं. ग्रीटिंग कार्ड. कोणी कोणी मदत केली होती. स्वतःच बनवलं. कलर पण स्वतःच केले. छान बनवलं. तिरंगाचे कलर केले. भारताचे हिंदूचे त्या प्रकारे. हॅपी दिवाळी. केव्हा बनवलं होतं हे. आज सकाळी बनवलं. कलर पण सकाळीच केलं. छान. आधी खुशी रामनारायण प्रजापती. कोणते येते ना. चौथी. तू काय काय तयार केलं. आकाशकंदील. आकाशकंदील तयार केलं. हां आकाशकंदील कोणते कोणते कागदापासून तयार केला. कलर आहे. हां हे कलर आहे. तुला कोणी कोणी मदत केली. मोठी दीदी आणि माझी लहान बहीण. तीन जणांनी अजून काय बनवलंय. गणित आकृत्या. गणिताची तू भौमिती काढत होती. काय काय आहे. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. व्हेरी गुड. आपण गणितामध्ये भौमितिक आकृत्यांमध्ये आपण गणितामध्ये आपण हे वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन हे आपण शिकत असतो. तर हे शेप तयार केलेले आहे. त्याच्यानंतर तू अजून काय तयार केलं आहे. ग्रीटिंग कार्ड. कधी तयार केलं. काल. काल तयार केलं. कोणाची मदत घेतली होती. मी कोणाचीच मदत नाही घेतली. मी स्वतः बनवली. व्हेरी गुड. स्वतः बनवलेला. दिवाळी हा सण कसा असतो. दिवाळी हा सण खुशीत असतो. खुशीचा आणि आनंदाचा असतो. तुझं नावच खुशी आहे तर दिवाळी हा सण हा एकदम खुशीमध्ये आणि भरभराटीचं जावं. सर्व तुझ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय बनवलं. तुम्ही काय काय बनवलं. म्हणजे फक्त कागद रंगवले आणि बाकीचे माझी दीदी बनवली. दीदीने मदत केली. रंगकाम कोणी केलं आणि बाकी दीदीने. कटिंग कोणी केली होती. दीदीने. दीदीने कटिंग केली होती. छान. आपण वर्गात लावू. मान्यता. काय ना तुझं. मान्यता देवदास. हा कोणती येतील आहे. चौथीला आहे. काय तयार केलं तू. ग्रीटिंग कार्ड तयार. केव्हा तयार केलं. आता तयार केलं. हा तर आता तयार केलं. याच्यामध्ये कोणी कोणी मदत केली तुला. सरांनी मदत केली. आणि तू या ग्रीटिंग कार्डमध्ये कोणतं फूल काढलेलं आहे. हे फूल कोणतं आहे. गुलाबाचं फूल आहे. हा कलर कोणी दिले. तूच दिले का. हा गुलाबाचं फूल काढलेलं आहे. कलर दिलेला आहे. आणि ह्या परत काय काढले बेटा. हा अक्षर कोणता अक्षर. के. कोणाचं आहे. बहिणीचं काय नाव आहे. कीर्ती. बरोबर. कीर्तीचं तिच्या बहिणीवरती ती खूप प्रेम करते. तिच्यासाठी तिने बनवलेलं आहे कार्ड. त्याच्यामुळे तिने तिच्या बहिणीच्या नावाचा केक काढलेला आहे. आणि हा एक कोणाचा आहे. हा व्हेरी गुड. हा मान्यताचा एक काढलेला आहे. आणि मस्त असं फूल तयार केलेला आहे. त्याला कोणता कलर आहे. हा पिवळा कलर आहे. मध्ये लाल कलर आहे. असं मस्त असं तिने ग्रीटिंग कार्ड स्वतः तयार केलेलं आहे. खाली जी बॉर्डर दिलेली आहे ती कोणत्या कलरची आहे. पिवळ्या कलरची. म्हणून ते एकदम मस्त दिसतं आहे. शाबास. आता इथे वरती ग्रीटिंग कार्डच्या वरती नाव द्यायचं. हां काय नाव देणार आहे. हॅपी दिवाळी दीदी असं दीदीला देणार आहे ना. हां पुढे काय नाव तुझं. काय नाव आहे. आरुषी. आरुषी वसावे. काय तयार केलं.
ग्रीटिंग कार्ड तयार केलं. कोणी तयार केलं? तू तयार केलं. केव्हा तयार केलं? काल तयार केलं. कलर केव्हा दिला? अच्छा, आत्ता दिला. ग्रीटिंग कार्ड तयार करायला काय अडचण आली का? नाही. स्वतः बनवलं ना? व्हेरी गुड. सरांनी शिकवल्याप्रमाणे मस्त बनवलं. कसं वाटलं बनवून? चांगलं वाटलं? हां, तसं बनवत राहायचं, स्वतः मेहनत करायची, सर्व होतं. गुड. काय नाव? नैना कैलास पांडे. नैना काय तयार केलं तू? ग्रीटिंग कार्ड तयार केलं. दाखव. छान. काय लिहिलेलं आहे? हॅपी दिवाळी. काय लिहिलं आहे? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी लिहिलेलं आहे. छान तयार केलेलं आहे. नैना प्रयत्न केलेला आहे. कोणी लिहून दिलं होतं? स्वतः लिहिलं. मदत कोणी केली होती? स्वतःच केलं सगळं. छान आहे. चला आता आपापल्या जागेवर बसा. सर्वांनी इकडे लक्ष द्या. सर्वांनी इकडे लक्ष द्या. आता सर्वांचं ग्रीटिंग कार्ड जे असेल किंवा ज्यांनी आकाशकंदील बनवलंय त्यांची आपण पाहणी केलेली आहे. कोणी कोणी स्वतः बनवलंय, कोणाला कोणी मदत केली, घरच्यांनी किती मदत केली, आपण स्वतः किती बनवलंय ते आपण बघितलं. आता हे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पालकांपर्यंत पोहोचतील आणि ते पालकही बघतील की नेमकं आपल्या मुलांनी किंवा शाळेतील मुलांनी काय काय बनवते बघतील. तुम्हाला सांगितलं होतं की मी आधी तुमचं आकाशकंदील बघेल, त्याच्यानंतर आम्ही जे आकाशकंदील बनवून आणले ते आम्ही तुमच्यासमोर आकाशकंदील दाखवणार. त्यासाठी तुम्हाला मी आमचं आकाशकंदील जे आम्ही बनवून आणलं होतं ते तुम्हाला दाखवतोय. हे बघा, सिंपल आहे. व्हाईट पेपर आहे, म्हणजे कोरा कागद आहे. त्याला कलर केलेला आहे का? नाही. त्याला फक्त कटिंग केलेले आहे. आता हे कटिंग करत असताना डिझाईन कोणती घेतली आहे? सिंपल आहे. त्याची डिझाईन पण अवघड आहे का? नाही, सोपी आहे. अशी किती समजा सेम कागद मी इथे 20 कागद घेतले. किती? 20. सारखे असे सारखे सारखे 20 कागद घेतले आणि त्यांना चिपकवलेलं आहे. हे आपण काल शिकलो होतो कसं चिपकवायचं ते. त्यासमोर आता आपण एक आकाशकंदील शो करूया. बघा बघा, सरांनी अतिशय सुंदर असं आकाशकंदील बनवलेलं आहे. आपण बाजारात जात असतो तर बाजारामध्ये आपण बघत असतो की याच पद्धतीचे आपल्याला सेम टू सेम आकाशकंदील आपल्याला पाहायला भेटत असतात. तर आपणही जर प्रयत्न केला तर ते 100% आपण तयार करू शकतो. कारण ते कागद सरांनी ते व्हाईट कलरचे कागद घेतलेले आहे आणि ते कागदला एक पूर्ण फोल्ड करून त्यांनी चिपकवलेलं आहे आणि कटिंग करून त्यांनी सुंदर असं आकाशकंदील आपल्यासाठी आपल्या इयत्ता 4थीच्या वर्गासाठी त्यांनी गिफ्ट म्हणून मस्त आकाशकंदील बनवलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांचं सरांनी आपल्या वर्गासाठी एकदम अतिशय सुंदर असं आकाशकंदील तयार करून दिलेलं आहे. धन्यवाद सर. हा आकाशकंदील तयार करण्याचा मागचा उद्देश एकच होता. बरेच जण सांगायचे की सर आमच्याकडे कलर्स नाही आहे, आम्हाला कलर देता येत नाही. त्यासाठी मी त्यांना सांगत होतो की कलर न देताही आपल्याला खूप सुंदर असं वस्तू तयार करता येतात. म्हणून मी फक्त विदाऊट कलरचं, आता याला बॉर्डरला कलर आहे का, कुठेच कलर दिला नाही, फक्त पांढरा आहे. हा
आकाश कंदील आपण आपल्या वर्गात लावू आणि दिवाळीनंतर तुम्हाला जो अभ्यासक्रम दिला जाईल तो जो व्यवस्थित सगळं पूर्ण करून आणेल त्याला आपण हा आकाश कंदील गिफ्ट करू वाटणार. ठीक आहे. आता आपण आपल्या जवळला आकाश कंदील सर्व आपल्या वर्गात लावणार आहोत. त्यासाठी आता आपण या दरवाजापासून त्या खिडकीपर्यंत एक तार बांधणार आहोत आणि आपल्या जवळला आकाश कंदील त्या तारेला बांधणार आहोत. असं करून आपण आपल्या शाळेची दिवाळी साजरा करण्याची सुरुवात करत आहोत. इथून सुरुवात करणार आणि घरी जाऊन फटाक्याची दिवाळी वेगळी साजरा करणार आहोत. सर्वांनी आपापले आकाश कंदील हातात धरायचे आणि आपल्या स्वतःच्या हाताने आपण आपल्या वर्गात आकाश कंदील लावणार आहे. त्यासाठी गोंधळ कोणीच करणार नाहीये. नाही उभं नका, आपण तिकडनं स्टार्ट करूया. इकडे जास्त तिकडे राहू दे. हां. आणि सर्वात शेवटी आपल्या वर्गाचं आकाश कंदील सर लावतील. हां ये रोहिणी सर का नाही आमच्या वर्गाची आहे. सुटायला नको पाहिजे. हां चिकट टेप थांबा. हां एक आठवण म्हणून. हां ती पण दिसते. हां आता पुढची विद्यार्थी कोण आहे? हां धनश्री. हां बांधलं जाईल का? हां बांधून दे मग. चला ये पटकन. हां चिकट टेप देऊन द्या. मोठी इथे पण चिकट टेप लावा लागेल. थोडं इकडे लावा ना. चला आता कोणी माहिनूर तिकडे थांब तार लागेल. चला आता पुढे कोण बाकी आहे? नीट लाव. नवीन चिकट टेप लावा. चला आता पुढे कोण आहे? देवेंद्र. हां थांब आता देवेंद्र लावून घेऊ दे. चला भाग्यश्री. झालं. अलियान आहे का इथे? दुसऱ्या विद्यार्थ्यांना लावू द्या ना. तुमचं झालंय ना, व्हिडिओमध्ये आलंय, मग दुसऱ्या विद्यार्थीने मान्यता आहे. मान्य थर्ड मॉनिटर आहे ना. हां चिकट टेप लावलं जाईल. थोडं चांगलं लावा. आणि या आकाश कंदील समोर आपण आधी फोटो काढणार आहोत. हां झालं. हां आता शेवटचं आकाश कंदील आहे. आता हे व्हिडिओमध्ये मी पण येणार आहे. आपण स्टॅपलर लावूया. थांबा त्यांना.
आता आपल्याला फोटो काढायचे सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही पण उभे राहा सगळे सगळे बाकीचे इकडे या ना जा पटकन तुम्ही पण इकडे जा ना उभे राहा तिकडे उभे राहा ना खड़ा रहना क्या होता आता एक तुम्ही उभे राहा फोटो काढताय का सर्वांनी असं करायचं आता आपण हे आकाश मंदिर वर्गाच्या वरती लावायचं तिथून तिकडे तार काढून घ्यायचे थोड़ा 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 जरूर नका हाथ थोड़ा 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 हाथ थोड़ा बस Thank you.
याच्यावरच राहते बरं याच्यावर. हां याच्यावर तुला झूम होतं, याच्यावर वाईड अँगल असते जवळ असले की, पण याच्यावर क्वालिटी असते, याच्यावर क्वालिटी नसते. कशावर? पण याच्यावर जास्त एरिया कॅप्चर होतो खाली. 5 वर करू का? हे बघ, हे याच्यावर राहते ना. याला इथे ठेवतो. नाही सर बॉटल पडले चालेल, मोबाईल नको पाडू. हां आवाज कॅप्चर नाही होणार. जवळच ठेवावं लागेल, आवाज नाही रेकॉर्ड होणार.